नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा 5व्या दिवशीही सुरू। नाई चाकूरमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी केज येथे विराट मोर्चा। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। गेल्या 2 वर्षांपासून बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत संस्थांमधील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पुण्यात आक्रोश मोर्चा सुरू आहे। 5व्या दिवशी विद्यार्थी आणि महिला पावसातही आंदोलन करतात, तर त्यांनी शिष्यवृत्ती त्वरित देण्याची मागणी केली असून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। नमस्कार, मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। गेल्या 5 दिवसापासून सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थेच्या संशोधकचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी गुडलक या ठिकाणी आक्रमक मोर्चा करत आहेत। या ठिकाणी ते 5 दिवस झाले ऊन, पाऊस, वारा या सगळं सहन करत जो आंदोलन करत आहेत, मोर्चा करत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी त्यांची काय मागणी आहे। काही नेमकी काय मागणी आहे? आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की 2024-25 आणि 23-24 जी फेलोशिप आहे ती फेलोशिप आमची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी आणि ज्या संस्था आरटी, बार्टी, महाज्योती, अमृत या ज्या संस्था आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यापासून सुरू झालेल्या आहेत की तळागाळातल्या विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कुठल्याही शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये, त्यांनी या उद्देशाने त्यांनी त्या संस्था सुरू केल्या होत्या आणि त्या संस्थांच्या माध्यमातून आम्हाला फेलोशिप दिली जात होती। आता काही दिवस झालेत की ती आमची फेलोशिप म्हणजे मिळत नाहीये आम्हाला, तर आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की ती फेलोशिप तात्काळ आमची देऊन आमचं आंदोलन इथे स्थगित करावं, बस एवढंच। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्याला चपला मारल्यात। तर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। तर पडळकर यांनी ज्येष्ठ नेते संजय पाटील व त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या विषयी केलेल्या अश्लील उल्लेखाचा या आंदोलनात तीव्र शब्दात समाचार घेण्यात आलाय। हडपसरच्या ससाने नगर मधील धोकादायक पुलाचा मोठा भाग कोसळलेला असूनही त्यावर वाहतूक अद्यापही सुरूच आहे। तर पुणे महानगरपालिकेने पूल धोकादायक असल्याचे बॅनरही लावलेत, पण शाळकरी विद्यार्थी, पीएमपीएमएल बस आणि खासगी वाहनधारक याचाच वापर करतात। जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेशही दिले होते, मात्र या पुलाचे ऑडिट अजूनही झालं नाहीये असा प्रश्न आता निर्माण होतोय। तर दररोज हजारो लोकांचा जीव या पुलामुळे धोक्यात आलाय, त्यामुळे प्रशासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी स्थानिक करतायत। नमस्कार, आज आपण हडपसर भागातील ससानेनगर या ठिकाणी आहोत। हा जो आपण ज्या पुलावर थांबलो आहे हा कॅनलवरील पूल आहे। हा हडपसर पुढे जाऊन ससानेनगर, मोहम्मदवाडी, पुंडरी या भागाला हा जोडणारा पूल आहे। नेमका आपण या पुलाची अवस्था पाहायला गेली तर आपण पाहत आहोत की हा जो पुलाचा भाग आहे ज्याच्यावर हा रोड तयार आहे, हा पूल बांधला गेला आहे, जो त्याचा कॉलम म्हणू शकतो आपण त्याला पाहायला गेलं तर हा पूर्णपणे तुटलेला आहे। आणि पाहायला गेलं तर आपण अजून एक जो दुसरा कॉलम आहे त्याला सुद्धा हळूहळू त्याची जी माती आहे किंवा त्याच्यातील जे दगड आहेत ते निघायला सुरुवात झाली आहे। नेमकं गेल्या काही महिन्यापूर्वी कुंदमळा या ठिकाणी एक दुर्घटना झाली होती आणि त्यात अनेक जण मृत पावले गेले होते। नेमकं या दुर्घटनेनंतर जे प्रशासन आहे, जिल्हाधिकारी आहेत, ते जागे झाले आणि त्यांनी जो पूल आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम चालू केलं। पाहायला गेलं तर आपण हा पूल पाहत आहात, 1962 साली बांधलेला हा पूल आहे आणि यानंतर जेव्हा जिल्हाधिकारी दुड्डी यांनी ऑर्डर केल्यानंतर या हडपसर येथील पुलाचे जो कॅनलवर आहे याचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं का नाही, जर स्ट्रक्चर ऑडिट झालं असतं तर आज हा पूल ढासळला नसता। नेमकं पाहायला गेलं तर आपल्यासोबत येथील जे नगरसेवक, ज्यांना आता शासन नियुक्त नगरसेवक आहेत, उल्हास भाऊ तुपे, ते आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। भाऊ, हा जो आता आपण पाहायला गेलं तर कॅनलचा जो भाग कोसळला आहे, कॉलम, नेमकं काय परिस्थिती आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी ऑर्डर केली होती, जे कुंदमळा दुर्घटना झाली त्यानंतर जेवढे पण पूल आहेत त्याची स्ट्रक्चरल ऑडिट, त्यानंतर ह्या पुलाचं ऑडिट झालं का नाही? तर ऑडिट झालं असतं तर अशी दुर्घटना झाली असती का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुणे महानगरपालिकेचं ड्रेनेज देखभाल दुरुस्ती विभाग आणि पर्यावरण विभाग ह्यांचं काम आहे की ओढे, नाले, नदी हे साफ करण्याचं करोडो रुपयाचं टेंडर असतं, पण तो कचरा कितीतरी वर्षाचा साफ न केल्यामुळे पाण्याचा लोड येऊन
1962 सालचा हा पूल आहे. त्याच्यामुळे तो पुलाला पाण्याच्या प्रेशरनी दाब आला आणि ते असे दगडी सगळे पडून ते मोठी दुर्घटना होण्याची स्थितीत आहे. आता हे कुठल्याही प्रकारचं ऑडिट केलं नाही. त्यांना भत्ता दिला जातो या लोकांना, पण ते पाणी करत नाही. आता धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नाई चाकूर गावात मे महिन्यापासून सतत पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. शेतात सर्वत्र पाणी साचलं असून शेती की पाझर तलाव हे ओळखणं कठीण झालंय. तर तोंडाशी आलेल्या सोयाबीन, उडीद, मका यांसारखी धान्य पिकं पूर्णतः पाण्याखाली बुडाली असून ऊस पीक आडवे पडलेत. शेतकरी वर्गातून शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची जोरदार मागणी होत असून नुकसानीचे आढावे घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. माझं नाव दिलीप माणिकराव पवार. कीर्तकापासून पाऊस चालू आहे. 4 महिने झालं. ऊस आडवं पडल्यात, पिकं पाण्याखाली गेल्यात. काहीतर मोबदला मिळावी, शासनाने मोबदला करावा. माझं नाव सुरेश पांढरंग बाबुसुरी, राहणार नाही सकोट, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. जूनच्या आधीपासून 4 महिने झालं सतत पाऊस आहे. ऊस पिकं सगळे पाण्याखाली गेल्यात. शेताकडे बघायचं कामच नाही आणि बंधाऱ्याच्या खाली उतरू द्यायला तयार नाही. पाऊस गुडघ्यावर पूर्ण शेतावर पाणी आहे. सगळे ऊस आडवे पडून फार नुकसानी झालेली आहे. कर्जत तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भीक मागो आंदोलन केलंय. नेरळ साई मंदिर चौकापासून लोकमान्य टिळक चौकापर्यंत झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक भीक मागून जमा रक्कम मुख्यमंत्री निधीत जमा केली आहे. तर रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. च्या माध्यमातून या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे. आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक असून जर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्ण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू. आम्ही थोडा वाट पाहू, पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदारांनी आणि जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमचं आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल, भव्य असेल, आक्रमक असेल. आज आम्ही प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन केलेलं आहे. जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे आणि प्रशासनाला लक्ष वेधलेलं आहे. या आंदोलनाची जर त्यांनी दाद घेतली नाही किंवा त्यांनी जर रिझल्ट दिला नाही तर महाराष्ट्र सेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल आणि त्याचे पडसाद पूर्ण सरकार असेल किंवा प्रशासनावरती उमटतील. या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर. तर अनुभवा हा थरा. तसं नाही येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात. खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो. वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात. अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला. कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे. तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग अतूट नाते. महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे. काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काय करू शकता पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. तर धमाल मस्ती किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मावेजा योजना 100% पीक विमा आणि कोल्हापूर प्रमाणे विशेष पॅकेज देण्याची मागणी भगवानराव पाटील आलेगावकर यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. तर यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.
तर नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. पाहूयात विषय काय होता, काय मागण्या होत्या, काय सांगता? गेल्या 8-12 दिवसापासून आम्ही कारेगाव फाटा येथे जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना पोचंपाटच्या बॅकवॉटरचा मावेजा, 100% पीक विमा आणि कोल्हापूर धर्तीचं विशेष पॅकेज नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लागू करावं या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी उपोषण केलं. राज्याचे शेतकरी नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी आमच्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला. शेतकरी संघटनेच्या सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पण सरकारचं एवढं उदासीन आहे की त्या ठिकाणचा एकही लोकप्रतिनिधी असो का प्रशासन असो आमच्यासोबत अजून चर्चेला आलं नाही. त्यासोबत काल शासनानं जो 8,500 रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय घेतला, त्या GRची आज होळी करण्याचा निर्णय त्या लोकांनी घेतला आणि त्याच अनुषंगाने चोळाका येथील संतोष कदम ह्या व्यक्तीनं या GRच्या निषेधार्थ, शासनाच्या निषेधार्थ गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. काही लोक माझे त्या ठिकाणी सोबत मागे पळाले म्हणून बिचाराचा जीव वाचला. मग सरकार आमच्या अशा किती शेतकऱ्यांचा बळी घेणार आहे, हा माझा सरकारला सवाल आहे. अरे तुम्हाला आम्ही विशेष पॅकेज मागतोय, तुम्हाला देण्यासाठी काय अडचण आहे? कारण नांदेड जिल्हा हा महाराष्ट्राच्या पूर्वेचा जिल्हा आहे. गोदावरी नदी येताना 6 धरणात आणि 13 नद्याचं पाणी घेऊन येते आणि आमचा भाग हा उद्ध्वस्त होत चालला आहे. बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड तालुक्यामध्ये शेती करण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे शेती उद्विग्न अवस्था आहे. शासनाने विशेष पॅकेज द्यावं अशा अनुषंगाने आम्ही पुन्हा जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी भेटलेलो आहोत. ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी केज तालुक्यात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, ज्याचं नेतृत्व लक्ष्मण हाके यांनी केलंय. त्या आरक्षणावर कुणीही गदा आणू नये आणि समाजाच्या हक्काचं आरक्षण अबाधित राहावं या मागणीसाठी ओबीसी बांधव एकत्रित आले होते. तर मोर्चात मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे बांधव, महिला व युवक सहभागी झाले असून हातात फलक व बॅनर घेऊन त्यांनी घोषणाबाजी करत ओबीसींचं आरक्षण आमचा हक्क आहे, आरक्षणावर कुठलाही डल्ला चालणार नाही अशा घोषणाही परिसरात आणल्यात. कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाला सरकारने राज्यस्तरीय दर्जा दिला असला तरी निधीची तरतूद न केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. तर शिवसैनिकांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन किमान 2 कोटी रुपयांचा निधी तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर निधी मिळाला नाही तर पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आलाय. राजश्री शाहू महाराज यांच्या काळापासून दसरा महोत्सव हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाही इतमामात होत असतो. भारत देशामध्ये म्हैसूर नंतर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा दसरा महोत्सवासाठी नंबर लागतो, देशात दुसरा. आणि ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ही परंपरा सुरू ठेवली, त्यांच्याच राज्यामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये दसरा महोत्सवासाठी हे राज्य सरकार तुटपुंज इतकी देखील रक्कम देऊ इच्छित नाही. निधी त्यांनी दिलेला नाही. ह्यावेळी का दिला नाही याचं कारण माहिती नाही. दीपक केसरकर हे शिवसेनेचे मंत्री महोदय असताना, पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून निधी मिळाला होता, यावेळी अजूनही आलेला नाही. आणि सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य घडलं की दसरा महोत्सवाला फार मोठं महत्त्व प्राप्त झालं. पण त्यांनाही उद्गार काढण्याची वेळ आली की उद्योगपती असतील, कोण कारखानदार असतील, यांनी आपल्या ह्या दसरा महोत्सवाला हातभार लावा. म्हणजे अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना देखील एक भीक मागो आंदोलन आपण म्हणू, अशा पद्धतीनं राज्य शासन देत नाही म्हणून बाहेर पडायची वेळ आली. माझे एक प्रामाणिकपणे मत आहे राज्यकर्त्यांना, मंत्री महोदयांना, जर तुम्ही निधी देऊ शकत नसाल. या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित बातम्यांचा आढावा. विदर्भ साहित्य संघ शाखा जांब यवतमाळ आणि ईश्वर फाउंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने 69व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन उबंटू इंग्लिश स्कूल जांब यवतमाळ येथे होणार आहे. तर हे संमेलन 1 ते 2 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. तर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तर या संमेलनात साहित्य चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही होणार आहे. विदर्भ 69वे विदर्भ साहित्य संमेलन हे जांब यवतमाळ येथे 1 व 2 नोव्हेंबर घेण्यात येणार आहे. आणि त्या अनुषंगाने
आज या ठिकाणी यवतमाळमध्ये रीतसर या संमेलनाच्या तारखा घोषित करण्यात आलेल्या आहेत. या संमेलनामध्ये 2 दिवसीय संमेलनामध्ये, कारण हे संमेलन घेण्याचे जे आयोजक आहेत ते श्री हेमंत कुमार कांबळे आणि जाम शाखेचे जे सचिव आहेत मनोहरराव शहारे यांच्या पुढाकाराने आणि एका निसर्गरम्य परिसरात, निसर्ग शाळेच्या परिसरामध्ये या संमेलनाचं आयोजन होत आहे. आणि यवतमाळला जी पूर्ण साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा जी लाभलेली आहे आणि त्या परंपरेतनं एक वेगळा संदेश संमेलन कसं असावं या दृष्टिकोनातनं या यवतमाळमधून पुढील पिढीपर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातनं या संमेलनाची पुढील तयारी करण्यात. प्रदीप दाते, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघटना. धुळ्यात डीजे बंदी विरोधात डीजे चालक संघटनेने शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढला असून प्रशासनाने नियमांचं पालन करून डीजे वाजविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मोर्चातील नागरिकांनी केली आहे. तर अग्रेसन महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपलाय. तर डीजे चालकांनी शेकडो वाहनं रस्त्यावर आणली तरी पोलिसांनी परवानगी नाकारली. तर गेल्या महिन्यापासून लागू झालेल्या बंदीमुळे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या तरुणांवर उपासमारीची वेळ आली असून टॅक्स भरण्यावर अन्याय होत असल्याचं फलकांद्वारे नोंदवलंय. तर परवानगी न मिळाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिलाय. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.